नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। गुलाबी थंडी वाढल्यानं विद्यार्थ्यांना आता सहलीचे वेध लागलेत। शाळा क्लासेसच्या सहली निघू लागल्यात। शिक्षक तसे शाळा प्रशासनाला मुलांची योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात येते। अशातच पेण तालुक्यातील रावेगावच्या हद्दीत एका एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे। दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता हा भयानक अपघात झाला। मात्र सुदैवाची बाब म्हणजे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येथे प्रामुख्याने आली। पहाटेच्या अंधारात बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि भरकटलेली बस रस्त्यावरून घसरून बांध ओलांडून थेट शेतात जाऊन आदळली। यावेळी बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी प्रवास करत होते। रावे गावातील शाळेची एक दिवसीय सहल महाबळेश्वर येथे गेली होती। मात्र परतीच्या प्रवासास उशीर झाल्यानं बस रात्रीचा प्रवास करून गावात परतत होती। गावात जाण्यास काहीच अंतर उरले असताना गावाच्या वेशीवर म्हणजेच कासारभाट साई रावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या बसचा अपघात झाला। सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र एक विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त मिळतंय। या घटनेनं विद्यार्थी चांगलेच भांबावले होते। मात्र काही वेळातच सर्व मुलांना बस बाहेर काढून सुखरूपरित्या घरी पोहोचवण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।